पौष्टिक लाडूची रेसिपी। तर यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स लागत आहेत। तर याच्यामध्ये मी खोबऱ्याचा कीस, खारीक पावडर, गव्हाचं पीठ जे मी तुपात मंद आचेवर तपकिरी रंगाचं होईपर्यंत भाजले। त्यानंतर माझी क्वांटिटी जास्त असल्यामुळे खसखस हे सगळे मी जास्त प्रमाणात घेतले। ही आहे खसखस, याच्यामध्ये मी थोडीशी मेथीचे दाणे घेतले जे मंद आचेवर भाजून घेतलेत। जवस, पांढरे तीळ आणि डिंक तुपामध्ये तळून घेतलाय, हे फक्त फ्राय केलेत। त्याच्यानंतर मखणा हाही तुपात भाजून घेतलाय, विलायची पावडर, बदाम, काजू, हे आहेत पंपकिन सीड्स आणि मगजबी, हे सर्व काही तुपामध्ये मंद आचेवर भाजून घेतले। आणि गूळ आणि तूप। गूळ आपल्याला जसं प्रमाण हवा आहे गुळाचं, म्हणजे गोड किती कमी जास्त प्रमाणात त्यानुसार आपण गूळ घेऊयात। खसखस वाटून घेऊयात, त्यानंतर जवस, त्यानंतर पांढरे तीळ वाटूयात, आता डिंक वाटूयात जो तुपामध्ये तळून घेतलेला आहे। यानंतर मखाना बारीक करून घेऊयात। यानंतर बदाम, काजू आणि पंपकिन सीड्स आणि मगजबी हे जास्त बारीक करायचं नाही, कमी जास्त प्रमाणात ठेवायचे, म्हणजे थोडेसे खाताना असे टसटस लागले पाहिजेत। माझं सर्व मिश्रण आता वाटून झालेलं आहे। त्याच्यानंतर हे जसं बोलल्याप्रमाणे काजू, बदाम, पंपकिन सीड्स आणि मगजबी हे कमी जास्त प्रमाणात वाटलेले आहे। यानंतर आता मी गूळ खिसून घेतला आहे, जो आपल्याला जसा गोड हवा आहे त्या प्रमाणात खिसून घ्यायचा। तर मी गूळ खिसून घेतलाय मला जेवढा हवा तेवढा, आणि 1.5 वाटी तूप गरम करायला ठेवले। आता या तुपामध्ये हा खिसलेला गूळ मेल्ट करूयात, त्यानंतर तो मिश्रणात एकजीव करूयात। गूळ मी तुपामध्ये मेल्ट करण्यासाठी ठेवलेला आहे। मंद आचेवर गूळ मेल्ट होऊन देऊयात। गूळ अशा पद्धतीने तुपामध्ये मेल्ट झालेला आहे, तो आपण आता या मिश्रणामध्ये मिक्स करूयात। चमच्याने मिश्रणामध्ये तो गूळ मिक्स करायचा आहे, हाताने करायला गेला तर हात पोळला जाईल। यामध्ये आता आपण जी विलायची ठेवली आहे पावडर ते मिक्स करूयात।